जय गुरु. जय गुरु. हा. जय गुरु. जय गुरु. तर आपण आज जसं तुम्ही म्हटलं होतं त्यानुसार मग आपण लोकोक्ती घेऊया. हं? भाग कितवा? संस्कृत सामान्य ज्ञानामधल्या संस्कृत लोकोक्ती आहे. पत्रलेखनानंतरचा हा भाग आहे. बरोबर. हं, तर काय आपण सगळ्या घ्यायच्या पटापट की एक ज्या फक्त अडचण तुम्ही सांगितल्या? काय म्हणलं मला बोलले तर 1 तारखेला गणपती आहे काय? हो, एकला आहे. हो ना. आपल्या म्हणजे तुम्हाला कुठं आहे सर दुपारी पण सगळ्या करू आपण घेऊया काहीतरी आपण ऍडजस्ट. पटापट. ऍडजस्ट आपलं सकाळीच करायचं चालेल चालेल म्हणजे सकाळचं मग ताक्षीला तिकडे पाठवावं लागेल कारण पण नाही तुम्ही तुमचा तिकडे आवाज थांबा येतोय म्हणजे सर इकडे. पनवेलच्या 2 पूजा आहेत. होय ना. मग त्याला पाठवतो तिकडे मी तिकडे गणपती आहे का? नाही सत्यनारायणची पूजा आहे तिकडे. मी काय म्हणते हा. तर आपण सगळ्या एक एक लोकोक्ती घ्यायची की सगळ्या घ्यायच्या काय? सगळ्या घेऊयात एक एक करून. अरे बापरे. हो सर ठीक तुम्ही आहे. ते वाचा आणि तुम्ही एक्सप्लेन करा की मध्ये कोणी बोलू नये म्हणजे पटापटा संपतील. हा, बरं. कोणाला बोलू देऊ नका. ठीक आहे. धिक जीवितम चोच उद्यमवर्जितस्य म्हणजे उद्यमवर्जितस्य च जीवितम धिक. धिक म्हणजे धिक्कार असं. तर उद्यमवर्जित म्हणजे उद्यमहीन असं. तर प्रयोग क्षुधा पीडित असौ याचमानः परिभ्रमती म्हणजे भुकेने पीडित असलेला तो याचमानः म्हणजे भिकारी फिरतो. असं म्हणजे काही व्यवसाय वगैरे काही नाही, नुसतं आपलं भीक भीक मागतोय या अर्थाने ते म्हटलेलं आहे की याचा धिक्कार असो असा. नंतर पुढचं आहे धैर्येण जेया विपद. म्हणजे विपत धैर्येण विपत म्हणजे आपत्ती. आणि धैर्येण जेया. जेया म्हणजे स्त्रीलिंगी आहे. विपत म्हणजे स्त्रीलिंगी आहे म्हणून जेया. म्हणजे आपत्ती धैर्याने जिंकायला हवी किंवा जिंकण्यासारखी आहे असं. अनाथ हा पितरी उपरते रोदिती स्म. अनाथ मुलगा पितरी म्हणजे आई वडील गेल्यावरती रडत होता. परंतु धैर्येण परंतु अशा वेळेस त्याने धैर्याने आपत्तीला जिंकायला हवं. धेनो शीलज्ञ क्षीरम भुंक्ते. हम्म. हा म्हणजे ज्याला आपण असं म्हणता येईल. क्षीरम मुंगते म्हणजे दूध पितो. किंवा दूध भक्षण घेतो. तर धेनो शीलज्ञ म्हणजे गाईचं ज्याला सगळं माहिती आहे. तर इथे खोड हे असं मला बरोबर वाटत नाही या अनुवादामध्ये. खोड असं नाही. गाईचं कारण गाय कोणालाही दूध काढू देत नाही ना. म्हणजे तर ज्याला माहिती आहे गाईला कसं हाताळायचं तोच तिचं दूध दूध काढू शकतो असं यांना म्हणायचं. या अर्थाने धैर्यम कटु भवेत तस्यास्ति मधुरम फलम. हे तर सोपं आहे. म्हणजे धीर धरणं हे कठीण असतं किंवा कटू असतं. पण म्हणजे पण त्याचं फळ गोड असतं. विपत परंपराम असौ सोडवांच अंते. हा म्हणजे विपत परंपरा म्हणजे अं, 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 संकटांची मालिका. संकटांची मालिका. तर ही श खूप असते पण नंतर मग धैर्य म्हणजे पण नंतर तुम्ही सोडवान सहन सोडून म्हणजे करण्यास. हा हा सहन नाही ते करण्यास. हो. तर ती पण ती सहन करायची असते कारण म्हणजे करायला हवी कारण किंवा सोडवान म्हणजे जो सहन करतो त्याला ती तिचा अंत होतो असं या अर्थाने म्हणजे मग आपत्ती संपतात. धिक कलत्रम अपुत्रकम. हा जरा म्हणजे विशेषतः हल्लीच्या काळात हे गैरलागू आहे असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे कसं त्यात असं म्हटलेलं आहे की अपुत्रकम म्हणजे ज्याला पुत्र नाही अशी कलत्रम म्हणजे स्त्री कलत्र म्हणजे तर अपुत्रक म्हणजे निपुत्रिक स्त्रीचा धिक्कार असो. तर हे या अर्थाने म्हटलेलं आहे की पूर्वी अशा स्त्रीचं जीणं हे फार कठीण असायचं. मग ते असंच तो प्रयोगही असंच म्हटलेलं आहे. सा पुत्र विहीना प्राणांजहू
म्हणजे त्या पुत्रविहीन स्त्रीने प्राण प्राणान, बघा मी काल म्हटलं होतं ना, पण प्राणान जेहू म्हणजे प्राण त्यागिले. पंचप्राण या अर्थाने त्यागिले. धिक कलत्र अपुत्रकम असं या अर्थाने. दुःसमयश्चिरेण याप्यते. हम्म, म्हणजे दुःसमय म्हणजे वाईट वेळ जी असते, ती चिरेण चिरेण व्याप्यते म्हणजे खूप हळूहळू ती जाते, म्हणजे असं. मग त्यात म्हटलेलं आहे, ज्वरात सहा रात्रींदिवम जरा काहीतरी चुकलेलं म्हणजे हे काहीतरी त्याचं हे बरोबर नाही. हा, रात्रींदिवम म पा का म्हटलेलं माहिती नाही. हम्म, रात्रींदिवम असं पाहिजे, म्हणजे काहीतरी बरोबर नाही झालं ते. हा, दिवम पाहिजे, दिव क्रम म नको. हा दिनम आहे पुस्तकात, रात्रीन दिनम. हा ते नाही, हिंदी पुस्तकातनं हे दिव म असं लिहिलं होतं. हा, अच्छा. तर हा म्हणून त्याने ते असं केलं. हा, तर जसं की सत्य हा दुःसमय म्हणजे खरं आहे, सत्यम सत्य हा दुःसमय चिरेण व्याप्यते, म्हणजे वाईट वेळ ही खूप आरामात जाते, हळूहळू जाते. म्हणजे असं आपण म्हणतो की चांगले दिवस पटकन निघून जातात, पण वाईट दिवस लवकर संपत नाही, असं नाही का. सहाव्याच जरा हे सांगा ना प्रयोग. सहावा एक राहिलेला आहे वरचं. धर्मक्षय करहा क्रोध म्हणजे क्रोध हा धर्मक्षय करहा, म्हणजे क्रोध हा धर्माचा क्षय करतो, धर्माचा नाश करतो. कारण काय की क्रोध केलं की माणूस अविचार म्हणजे आपला सगळं आपल्या स्वतःवरचा ताबा सुटतो ना क्रोधामध्ये, म्हणून धर्माचा क्षय होतो मग या अर्थाने. सर, हा याप्यतेचा अर्थ काय आहे? सावकाश जाणं का? म्हणजे नाही, याप्यते म्हणजे सावकाश जाणे, चिरेण म्हणजे सावकाश, हळूहळू. हा, चिर ओके. आणि चिर म्हणजे याप्यते म्हणजे खूप जाणे का? जाणे. जाणे या अर्थाने. हा, ज्याला आपण याती म्हणतो ना, याती. दुःसमय चिरेण याप्यते असं. हा, तर याती जसं म्हणतो ना, या हाच धातू येतो. याती किंवा हे काय त्याला म्हणतात, आत्मनेपदी या अर्थाने याप्यते असं. हम्म, ओके. दिशती अपायम ही सताम अतिक्रम. ओके. आता सताम अतिक्रम, सताम म्हणजे सज्जनांचा, अतिक्रम म्हणजे अपमान किंवा हेटाळणी असं, किंवा ते अतिक्रमण करणे या अर्थाने असं. हा, सताम चांगल्या लोकांचा, अपायम ही दिशती, अपायम ही दिशती म्हणजे घेऊन जातो आपल्याला. तर मग इथे उदाहरण दिलंय, नहुषः पदा स्पृशन अष्टावक्रम शब्द अजगरताम प्राप्तवान. तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल कदाचित. अगदी पूर्वी जो नहुष, जो आपण त्या नलदमयन, नाही तो वेगळा नल, हा नहुष राजा म्हणून होता. तर तो मला वाटतं इक्ष्वाकू कुलातलाच होता. हा, इक्ष्वाकू नाही, या कुरु वंशातला होता. तर असं झालं की त्यांनी 100 अश्वमेध यज्ञ केले. आणि मग त्याला स्वर्गप्राप्ती झाली, आणि म्हणजे तो इंद्र झाला. मग त्याचं आधी नजर जी आहे ना, तर ती त्या मूळ इंद्राची जी बायको होती, इंद्राणी किंवा शची, तिच्यावर पडली. ती खूप अतिसुंदर होती. मग तो तिच्यावर व्हायला, तिला बोलवायला लागला. हा, तर इंद्र कुठेतरी गेला होता पदच्युत झाल्यामुळे, पण यादी तिच्यावर मालकी करायचं काही कारण नव्हतं. मग काय करायचं, तर लोक म्हणजे ऋषींनी सल्ला दिला की कसं आहे म्हणे, की हा जोपर्यंत काहीतरी पाप करत नाही तोपर्यंत त्याला तो इंद्रपदावरून खाली जाणार नाही. मग पाप कसं करेल, मग त्याला कोणीतरी असं म्हणजे काहीतरी त्याच्या मनात पापी विचार आला पाहिजे असं. तर एकदा काहीतरी चालताना ते देवांचे गुरु जे बृहस्पती होते, त्यांनी त्याला एकदा सांगितलं की अरे सप्तर्षी आहेत ना, म्हणजे तुझी पालखी असे साधे लोक का बरं उचलतील भुई म्हणून, तू त्या सप्तर्षी लोकांना सांग ना पालखी उचलायला तुझी. तर त्यांनी सांगितलं, ते सप्तर्षी आहेत ना, म्हणजे वसिष्ठ वगैरे सगळे हे. तर त्या 7 ऋषींनी त्यांनी एक दिवस आज्ञा केली की मग तुम्ही माझी पालखी उचला. त्यांनी उचलली,
आणि मग काहीतरी अं, असं काहीतरी सर असं काहीतरी त्यांनी म्हटलं म्हणजे आणि ते बिचारे म्हातारे होते ना तर ते हळूहळू हळूहळू जात होते तर मग तो असा चिडला काय एवढं हळूहळू जात आहे काहीतरी सर्प असं काहीतरी त्यांनी म्हटलं म्हणजे सर्प म्हणजे लवकर लवकर असं काही असं तर त्या अष्टावक्र ऋषींना राग आला की हा लेखाचा आम्हाला असं का करतोय त्यांनी लगेच त्याला शाप दिला की तू सर्प आम्हाला म्हणजे लवकर चला असं म्हणतोय का तर तू अजगर किंवा साप होशील हा आणि मग तो नहुष लगेच त्याचं मग तो इंद्रपद त्याचं पासून च्युत झाला आणि मग पृथ्वीवर त्याने अजगर योनीत तो गेला आणि मग 10,000 वर्ष काहीतरी अजगर होता आणि मग महाभारतात ती कथा आली आहे मग नंतर त्याचा उद्धार झाला असं काहीतरी ते नाही हे म्हणजे युधिष्ठिराने केला त्याचा, हा पांडवांनी. पांडवांनी असा मग तशी आणि कथा आहे हे त्याची इंद्राणीने शाप दिला होता असं पण आहे, ते तिने शाप दिला होता अजगर होशील असं पण आहे काही ठिकाणी. अच्छा नाही हे इंद्राची मलाही जे बायको. माहिती आहे नाही मलाही माहिती आहे सप्तर्षींनी जो शाप दिलाय ना जे मी तुम्हाला सांगितलं हा. ती मूळ कथा आहे. इंद्राणीचं माहिती नाही पण ती असं असेल म्हणजे काय माहिती ते एका कथेत तसं आहे की तो ब्रह्महत्येचा का काय ब्राह्मणाला मारल्याचा शाप लागला म्हणून इंद्र त्या पदावरून गेला होता आणि हा तिथे आला होता असं काहीतरी आहे. बरोबर सर दुर्जया याचा ही जरा अन्वय सांगाल का? कशाचा या दिशत्य पायम ही अतिक्रम हा कळलं, ते काय कसं होणार आहे? याचा अन्वय असा दिश सताम हं, सताम अतिक्रम अपायम ही दिशती अच्छा. म्हणजे सज्जनांच्या अतिक्रमण केल्याने अपायच होणार अपायाकडेच जाणार असं दिशती म्हणजे अपाय होणे, दिशा म्हणजे दिसणे, दिशा देतो हा नाही दिशा म्हणजे दिशा देणे उपदेश म्हणजे दिशा हा देणे. हा उपदेश म्हणजे जवळ बसवून दिशा देणे किंवा असं असं हं, किंवा ज्याला आपण आता दिशा म्हणजे दिक म्हणजे दिशा या अर्थाने दिशा असं बरोबर. हा ओके. नंतर दुर्जया ही विषया विदुषा अपि म्हणजे अं, विदुषा अपि विदुषाः अपि विदुषाः म्हणजे विद्वान लोक सुद्धा हा अं, विषया दुर्जया ही असती म्हणजे विद्वानांना सुद्धा विषय जे असतात तर हे दुर्जयच असतात म्हणजे त्यांना ते सुद्धा त्यांच्यावर म्हणजे विजय मिळवणे कठीण असते आहे ना. हा म्हणजे त्यांना मग आता इथे दिलंय विश्वामित्र हा ऋषी अपि मेन काम अचिकमत म्हणजे आकर्षित झाला अचिकमत म्हणजे आकर्षित झाले हा यत म्हणजे विश्व विषया म्हणजे वाईट गोष्टी, दुर्गुण असं. तेच काम, क्रोध वासना किंवा वासना वासना ह्या काम सगळ्या क्रोध लोभ गोष्टी मद विषय. मोह हा. मत्सर हा हम्म, हा तर द्रव्येण सर्वे वशाः हे सोपं आहे द्रव्येण म्हणजे संस्कृतमध्ये आपण बऱ्याचदा आधी बघितलंय द्रव्य म्हणजे पैसा तर पैशाने सगळे वश होतात असं हं. स्वस्त्रियम हत्वापि सहा द्रव्यबलेन अभियोगात वियुक्त म्हणजे स्वतःच्या स्त्रीला मारून सुद्धा तो द्रव्यबलेनं पैशाच्या बळाने अभियोग म्हणजे खटला हं. तर खटल्यातून अभियोगात मुक्त झाला तो किंवा खटल्यापासून हा, वियुक्त बाहेर पडला. हे वियुक्त हा नको विमुक्त हा पाहिजे इथं पुस्तकात काय आहे तुमच्या वियुक्तच आहे. वियुक्त आहे हो, मराठीमध्ये यच म्हणजे आहे. खटला दाखल केला नाही असं असेल सर. नाही तसं नव्हे वियुक्त म्हणजे हा वियुक्त असं म्हणता येईल म्हणजे युक्तचा विरोधी या अर्थाने हा उपसर्ग लावलाय त्यांनी म्हणून वियुक्त या अर्थाने ठीक आहे यत असं दुर्बलस्य बलम राजा दुर्बल का रक्षक राजाही आहे यवनाः हिंदुभ्यो बिभ्यते बिभ्यता अपि काँग्रेस राज्य निर्भयम प्रचरन्ति म्हणजे यवन हे कसं म्हटलेलं आहे म्हणजे मुसलमान लोक हिंदू पंचमी हिंदूंपासून
भीत असले तरी काँग्रेस राज्यात निर्भय प्रचार करतात किंवा प्रचलन ते म्हणजे फिरतात असं. सत्यम दुर्ग हे कसं काय, हे तर उलट आहे. काँग्रेसचं त्यांना पाठबळ आहे थोडक्यात. नाही नाही, पण हे उलट आहे की यवन हे हिंदूंना घाबरतात. उलट हो, पण आपण. त्यांनी ते चित्र कसं केलंय ना. हा तेच. चित्र. ठीक आहे. हम्म. नंतर दरिद्रता धीरतया विराजते म्हणजे दरिद्रता म्हणजे दरिद्रीपणा हा धीरानेच, धीर किंवा संयमाने किंवा सहनशीलतेनेच राहतो असं. कंबल शून्य हा असो हे म्हणते सर्वम सहते कष्ट, म्हणजे कंबल शून्य म्हणजे पांघरून नसताना सुद्धा त्यांच्याजवळ म्हणजे चादर नाहीये किंवा हा पांघरायला ते नाहीये ते असं. ते सगळे कष्ट करतात. हिवाळ्यात दुर्लभम. ते हिवाळा सहन करतात. हा हेमंत ऋतू. आपण हा सजेशन देते, सरांनाच बोलू द्या ना. नाही, विचारतोय का आम्ही पूर्ण आमच्या शंका पण विचारतोय नाही ना, बोलू देतोय पण नाही, शंका पण फक्त विचारून सरांनाच झाल्या बोलू पाहिजे. द्या ताई, म्हणजे पटापट पुढे जाऊ आपण. नाही झालं ग, पण शंकाही झाल्या पाहिजे ना, एक काही रोज बोलत आहे आपण. ठीक आहे. ठीक आहे ना. दुर्लभम भारते जन्म मानुष्यम तत्र दुर्लभम. म्हणजे जसं आपण भारतात भारतवर्षात जन्म हा दुर्लभ आहे. आणि मानुष्यम आणि त्यातही मनुष्य योनी ही अजून दुर्लभ. याचं कारण असं म्हणजे आपल्या अध्यात्म किंवा धर्मशास्त्रात असं म्हटलेलं आहे की बाकी सगळे जे प्रदेश आहेत ना, म्हणजे आपल्या ह्याच्यात पृथ्वी ही सप्तखंड, सप्तद्वीपा वसुंधरा असं म्हटलेलं, म्हणजे 7 द्वीपांची मानलेली गेलेली आहे. ते आपण म्हणतो की 7 खंड, नाही का तसं. आणि त्यापैकी भारतवर्ष जम्बूद्वीप आहे, भारतवर्ष असा जो आहे, तर हा भारतवर्षात असं म्हटलं जातं की भारतवर्ष हाच एक प्रदेश असा आहे की जिथं म्हणजे बाकी सगळे जे प्रदेश आहेत ना ते भोगासाठी आहेत. पण भारतवर्षात असं आहे की इथे तुम्ही भोगही भोगू शकता आणि कर्म पण करू शकता, म्हणजे तुम्ही जे करता त्याचं फळ तुम्हाला मिळतं या अर्थाने. आणि मानुष्यम तत्व दुर्लभम ते तर आपण आधी बघितलेलंच आहे की मनुष्य जन्म म्हणजे 84 लक्ष योनीनंतर एकदा मनुष्य जन्म प्राप्त होतो, त्यामुळे तो तर अत्यंत दुर्लभ असं. मग इथे प्रयोग मोक्ष मूलराहा म्हणजे मॅक्स मूलराहा मरण समये भारत भुवी जन्म चकमे. चकमे म्हणजे इच्छा व्यक्त केली. चक चक धातूचं चकमे असं आहे ते. चक म्हणजे आसुसलेला किंवा या अर्थाने आसुसलेला होता. म्हणजे मॅक्स मुल्लर नावाचा जो जर्मन विद्वान होता ना की ज्यांनी चारी वेदांचं जर्मनमध्ये आणि मला वाटतं इंग्लिशमध्ये पण त्यांनी पहिल्यांदा भाषांतर केलं. आणि खूप त्यांनी पंडित होता तो, म्हणजे वेदांचं वगैरे सगळं. आणि त्यांनी मृत्यूसमयी त्यांनी म्हणजे की मला पुढचा जन्म भारतात मिळू दे अशी प्रार्थना केली असं. त्या अर्थाने दरिद्रो भोजनार्थी स्यात् क्षुधार्थी धनिको जन. हा. हे आता स्यातचा पण अर्थ सांगा सर, स्यात म्हणजे काय? स्यात म्हणजे बहुधा असं. बहुधा अच्छा. म्हणजे बहुतेक वेळा म्हणजे किंवा बहुधा दरिद्री लोक असतात ते भोजनार्थी म्हणजे जेवणासाठी इच्छुक असतात. भोजनार्थी म्हणजे जेवणाची वाट बघत असतात असं. आणि धनिक हा जन हा क्षुधार्थी म्हणजे त्यांना भूक लागत नाही म्हणून ते औषधं घेत असतात की मला भूकच लागत नाही असं. सहा श्रेष्ठी सर्वदा रुग्ण हा क्षुधा वर्जितस्य पाहिजे. हा वर्जितस्य तिष्ठती. तो श्रेष्ठी म्हणजे हा काय त्याला म्हणतात, शेठजी. शेठजी हा शब्द हा श्रेष्ठीपासून आलेला आहे. श्रेष्ठीचा अपभ्रंश शेठ किंवा शेठजी असा झाला. श्रेष्ठचा शेठ आणि श्रेष्ठीचा शेठजी असं. सर्वदा रुग्ण हा तो नेहमी रुग्ण असतो, रोगी आहे. आणि क्षुधावर्जित असतं तिष्ठती म्हणजे सारखा त्याला भूकच लागत नाही असं. आता सत्य मिळतं.
दैवाधीनम त्यजेत भावी. हं. तर भावी, भावी म्हणजे भविष्यकाळ. म्हणजे भावी म्हणजे याचा उन्नती तू काहीतरी अर्थ लिहिला होतास मला वाटतं ना ग्रुपमध्ये. हा सर, म्हणजे तुम्हाला पाठवला होता मी तो अर्थ नंतर, हा हा की हा काय म्हणजे हा कन्फ्युज झाले मी त्याच्यात म्हणून. हा तो थोडा चुकलेला होता जरा. तर याचा अर्थ असा आहे की अं, भावी दैवाधीन त्यजेत. म्हणजे की भविष्य काय जो आहे तो दैवाधीन आहे, त्यामुळे त्याची चिंता सोडून द्या असं. हं, समजलं ना? म्हणजे इथे चिंता हा शब्द नाही आलेला, त्यामुळे गोंधळ होतो. पण याचा अर्थ असा आहे की भावी म्हणजे भविष्य काय, म्हणजे नंतर होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या दैवाच्या अधीन आहेत, त्यामुळे ते सोडून द्या ना, कशाला विचार करत बसता त्याचा, असं. हम्म. सो अध्ययने दत्तचित्ता तत्फलम न अचिंतय. म्हणजे सहा म्हणजे तो अध्ययने दत्तचित्ता म्हणजे तो अध्ययनात दत्तचित्त म्हणजे त्यांनी अभ्यासाकडे पूर्ण लक्ष एकाग्र केलेलं आहे. तत्फलम न अचिंत्य, त्याच्या फळाची तो चिंता करत नाही. जसं की म्हणजे कारण काय, आता अभ्यास करणं महत्वाचं आहे. पुढे बी काय होईल, कोण होईल, याची चिंता कशाला, नाही का असं. दुष्प्रयत्नेषु साफल्यम दुष्प्रवृत्ती प्रवर्धयत. फार सुंदर हे हे आहे. म्हणजे काय की एखादा आपण वाईट प्रयत्न केला आणि त्यात जर सफलता मिळाली किंवा तो यशस्वी झाला, तर ती वाईट प्रवृत्ती वाढत जाते. एकदम खरं आहे. जसं आपण म्हणजे मुलं मुलं पहिल्यांदा कॉपी घाबरत घाबरत करतात. मग जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की कॉपी पकडल्या जात नाही, तर मग ते कॉपी करायला लागतात. जसंच चोरीचं पण आहे, नाही का, खोटं बोलण्याचं आहे. पहिल्यांदा माणूस घाबरत घाबरत किंवा लहान मूल खोटं बोलत नाही, पण घाबरत घाबरत बोलतो. पण जेव्हा त्याला पटतं म्हणजे समजतं की अरे आपली चोरी पचल्या जाते, मग ती खोटं बोलणं मग तो वाढवतो. म्हणजे खोट्या गोष्टी सवयी वाढत जातात असं. हम्म. हम्म. बाष्पयाने, हा बघा सुंदर गोष्ट आहे ही. बाष्पयाने वाष्प किंवा बाष्प पाहिजे इथं. बाष्पयान म्हणजे ज्याला आपण स्टीम इंजिन म्हणतो ना, बाष्प म्हणजे स्टीम. बाष्पयान म्हणजे स्टीम इंजिन. म्हणजे थोडक्यात पूर्वीच्या ज्या रेल्वे गाड्या होत्या त्या स्टीम इंजिनच्या होत्या ना, म्हणून बाष्पयाने. हा, कोळशाच्या गाड्या होत्या ना, त्या सगळ्या म्हणजे कोळशानी कोळसा गरम करून वाफ करायचे पाण्याची, आणि त्या वाफेवरती इंजिन चालायची, म्हणून त्याला बाष्पयान केले. तर बाष्पयाने विना शुल्कपत्रम एकदा निगृहीत न अभूत. म्हणजे एकदा रेल्वेमध्ये विना शुल्कपत्र म्हणजे शुल्कपत्र म्हणजे तिकीट एकदा निगृहीत म्हणजे त्याचं निग्रह न अभूत, म्हणजे त्याला अडवलं नाही कोणी. हा, ततः च भूयो भूयः असो तथैव कुरुते स्म. मग त्याच्यानंतर भूयो भूय भूयो भूयाच असो तथैव कुरुते स्म. म्हणजे मग तो पुन्हा पुन्हा तसंच करायला लागला असं. म्हणजे एकदा विदाऊट तिकीट गेला तेव्हा कोणी पकडल्या नाही, मग त्याला ती सवयच लागली असं. दंडस्य 17व दंडस्य अनुपयोगेन बालो दुर्ललितो भवेत. जसं म्हटलं जातं की छडी लागे छमछम विद्याही गमगम, तसं म्हणजे दंडस्य अनुपयोग आहे म्हणजे काठीच्या अनुपयोग म्हणजे उपयोग न केल्याने बाल हा दुर्ललितो भवेत. म्हणजे दुर्ललितो भवेत, ललित म्हणजे लाड, म्हणजे आणि दुर्ललितो म्हणजे वाईट अर्थाने लाडावलेला होतो असं. दुर्ललितो भवेत म्हणजे लाडावलेला होतो. म्हणजे फाजील काठीचं, लाड. हा फाजील, हा फाजील लाड का म्हणजे फाजील लाडाने होतो किंवा लाडावलेला होतो. हा, प्रयोग हा रामलालिता इंदुदेवी पठनात परांगमुखी अभीत. हम्म,
तर रामलाली अभ्रुत तर आहे आवाज ते. वेगळा. उकार आहे काय तो, काय हू नाही, उकार नाही, उकार आहे. अभ्रुत लिहिलंय त्यांनी इकडे. हम्म. रामलालिता, रामलालिताच आहे का? हो सर, रामलालिता इंदुदेवी पठनात परांगमुखी अभ्रुत सत्यम दंडस्यानुपयोगेन. हम्म. ऋकार हम्म. आहे तो, ऋषीतला ऋ. रामलालिता म्हणजे रामाने लाडवल्याले, लेली असे. हा, रामाने नाही, अभूतच पाहिजे उन्नती, अभृत तर नाहीच, नकोच. हा, ते मराठीत चुकीचं असेल, अभूतच पाहिजे. तर रामलालिता म्हणजे रामाकडून अ, रामाच्या लाडाने असं. हा, रामेण लालिता असा हा समास होईल. रामेण लालिता म्हणजे रामाकडून लाडावल्याने, लाडावलेली इंदुदेवी. इंदुदेवी मुलीचं नाव. पठनात, पठनापासून किंवा अभ्यासापासून परांमुख झाली असं. समजलं? तर दोष हा पुढचं, दोष हा सर्वेषु विश्वासो, हा, न न विश्वासो अथवा क्वचित. म्हणजे सर्वेषु विश्वास हा दोष हा, पण तसंच सर्वेषु न विश्वास हा अथवा सर्वेषु न विश्वास हा क्वचित. म्हणजे दोन्ही दोषच आहे, की कोणावर विश्वास ठेवायचा नाही आणि सगळ्यांवर विश्वास ठेवायचा, हे दोन्ही दोषच आहे. तर प्रयोग विश्वासयोग्येषु विश्वासम नीतिज्ञा कुर्वन्ति. म्हणजे नीतिज्ञ म्हणजे जे नीतिकुशल लोक असतात, नीती निपुण, तर ते नीती जाणणारे लोक असतात, ते विश्वासपात्र पात्र लोकांवर विश्वास करतात. हा, सगळ्यांवरती करत नाही. जो विश्वासयोग्य म्हणजे विश्वासाला जो पात्र आहे त्याच्यावरच ते करतात. तर एकदा पुन्हा म्हणजे दोषः सर्वेषु विश्वासो, सर्वांवर विश्वास ठेवणे दोषकारक आहे. न विश्वासो अथवा क्वचित, त्याचा ऍक्च्युली उलट म्हणजे इथे मराठीत त्यांनी असा वेगळा अर्थ दिलाय की कोणावर विश्वास न करणे हेही अयोग्य आहे असं दिलेलं आहे. नाही, तर याचा अर्थ असा पाहिजे, सर्वेषु विश्वास हा दोष हा, अथवा न विश्वास हा ब्रॅकेटमध्ये म्हणजे अध्यारोप दोष असं, क्वचित असं. म्हणजे सगळ्यांवरती जाता, म्हणजे सगळ्यांवरती दो विश्वास ठेवणं हा पण दोष आहे आणि न विश्वास करणं हे पण दोष आहे असं, असं हवं ते. आणि मराठीतलं मराठीतलं वाक्य पण वेगळं आहे, प्रयोग. काय आहे? पुरोहितः यजमानस्य धनं चौरयत सत्यम दोषः सर्वेषु. पुरोहित म्हणजे पुरोहित आहे म्हणून तरी त्यांनी म्हणजे बाहेरचा असला तो, तर त्यांनी धन चोरले म्हणून कोणावर विश्वास ठेवू नये असं या अर्थाने. असं. ठीक आहे. दमयंती, हा, हा, दैन्य व्यवहितो गुण शनैः उद्गच्छति. तर इथं दैन्य व्यवहितो, हा, म्हणजे गरिबीमुळे गुण शनैः उद्गच्छति. हा, म्हणजे गरिबीमुळे झाकलेले, हा, व्यवहिता म्हणजे झाकलेले गुण, शनैः म्हणजे हळू, म्हणजे शनै शनै आपण म्हणतो ना, म्हणजे हळूहळू, तसं शनैः म्हणजे म्हणजे लगेच प्रकट होत नाही, हळूहळू प्रकट होतात. शनैः उद्गच्छत. याचा प्रयोग असा त्यांनी दिलेला आहे, दमयंती वने भ्रमंती शालीनताम न जहो. जहोऊ नको, जहोऊ पाहिजे. जी आपण जे नल दमयंतीची गोष्ट बघितली ना, त्याच्यात दमयंती वनात फिरत होती, पण तरी तिने शालीनता सोडली नाही. शालीनता म्हणजे वाईट मार्गाला वगैरे लागली नाही ती, नाही का, या अर्थाने. तसं दंडयंती नराः कार्यम ईशः पापस्य चिंतनम. हम्म. छान आहे. तर
नराः कार्यं दंडयन्ति. नरा म्हणजे मनुष्य एकमेकांना किंवा न्यायाधीश किंवा न्यायव्यवस्थेत कृतीविषयी दंड दिला जातो सगळ्या आपल्या जगामध्ये, बरोबर. पण जो परमेश्वर आहे तो पापस्य चिंतनम म्हणजे वाईट विचारांचा ना सुद्धा तो दंड देतो. हम्म. ज्याला वाईट वासना किंवा वाईट चिंतन त्याला सुद्धा देवाच्या दरबारात शिक्षा आहे असं. म्हणजे ईशः पापस्य चिंतनम अपि दंडयती असं होईल. हा, तर दंडयती हे अध्याय आहेत. आता इथे दुर्विचारम अपि मुनयः पापपक्षे गणयन्ति. म्हणजे मुनया म्हणजे ऋषीमुनी या अर्थाने अनेक वचन. दुर्विचारम अपि पापपक्षे गणयन्ति म्हणजे ऋषीमुनी दुर्विचार सुद्धा पाप पापपक्ष म्हणजे पापाच्याच पक्षामध्ये त्याची गणना करतात दुर्विचाराची, वाईट विचारांची. म्हणजे वाईट विचार मनात पण नाही आले पाहिजे असं या अर्थ. द्विगुणम शीघ्र दानम स्यात् म्हणजे ल- शीघ्र दानम म्हणजे लगेच मदत. दान म्हणजे या अर्थाने मदत या अर्थाने मदत किंवा दान. तर शीघ्र दानम द्विगुणम स्यात् म्हणजे शीघ्र दान केलं त्याचं फळ शीघ्र किंवा वेळेवर या अर्थाने म्हणता येईल की लगेच केलं. समोरचा भिकारी आहे तो मागतोय त्याला लगेच मदत करा असं. त्याचं फळ दुप्पट आहे असं. दृढ संकल्पो विधेय प्रिय. विधेय म्हणजे विधाता या अर्थाने म्हटलेलं आहे की दृढ संकल्प म्हणजे विधात्याला सुद्धा दृढ संकल्प म्हणजे निश्चय केलेला म्हणजे माणूसच त्याला प्रिय आहे. राम सेतू सागरे बबंध. म्हणजे राम राम रामाने सागराला सेतूवर बांधले. पण याचं मला काही प्रयोग काही एवढा बरोबर नाही वाटत. त्याच्यावरून काय निश्चित काही होत नाही. म्हणजे हा असं म्हणता येईल फार तर की रामाने एवढं सेतू बांधणं ही अशक्य गोष्टीतली गोष्ट आहे. पण ते सुद्धा रामाला परमेश्वराच्या साह्याने सेतू सुद्धा रामाने बांधला कारण त्याचा दृढ निश्चय होता. दुर्मेधसः छिन्न संशयाः कर्तुम अशक्याः. दुर्मेधसः म्हणजे वाईट बुद्धीचा जो माणूस आहे की ज्याचा छिन्न संशय म्हणजे सारखा तो वाईट तर्क संशय घेत असतो. हा नाही नाही सॉरी छिन्न दुर्मेधसा छिन्न संशय अशक्य नाही. हा म्हणजे वाईट माणसाचा संशय छिन्न करणे अशक्य असते. छिन्न करणे म्हणजे नष्ट करणे. संशय म्हणजे इथे समाधान. तर दुर्बुद्धी किंवा ज्याला आपण गीतेमध्ये म्हटलेलं आहे ना संशयात्मा विनश्यती. म्हणजे जो संशयात्मा आहे त्याचं कोणी समाधान करू शकत नाही असं. तम प्रयत्नेनं समाधानो अपि न. हा बोला. ते दुर्मे धसहच काय ते नाही दुर्मे म्हणजे दूर. नाही नाही ठीक आहे नाही मग नाही 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 ऐक ऐक. तर मेधा म्हणजे बुद्धी, बरोबर. हा मेधस म्हणजे मेधावान बुद्धिमान. आणि त्या दूर म्हणजे वाईट वाईट बुद्धीचा. आणि दुर्मेधसा तर दुर्मेधसा म्हणजे दुर्मेधसची प्रथमा दुर्मेधसा असं. सर मेधा तसं म्हणजे आहे की बुद्धी. दुर्मेधस अच्छिन्न संशय असं आहे. काय काय दुर्मेधस अच्छिन्न संशय. कुठं आला विसर्ग आहे ना इथं. विसर्ग नाहीये ना. दुर्मेधस पूर्ण आहे आणि छिन्न संशय. नाही स आणि छी मध्ये विसर्ग आहे ना. नाही ना सर. हो. मराठीत नाहीये म्हणजे या हिंदीत मराठी सांगते. वाक्यात ना ते पूर्ण एकच वाक्य आहे. दुर्मे धसी धस आणि मग शी अर्धा अर्धशी शीला अर्धशी आणि त्याला छन्न संशया असं आहे. नाही पण याचा जो हे आहे ना तर मी जसं तुम्हाला सांगितलं ना
मेधस हा शब्द आहे. हम्म. हम्म. अच्छा अच्छा. हा हिंदी प्रमाणे मेधस जायचं ना. हिंदीप्रमाणे. आणि हम्म. मेधसहा, मेधसहा म्हणजे षष्ठी, मेधसहा या अर्थाने. काल आपण असे बघितले होते ना, हलंत शब्द, त्याची बहुतेक वेळा जसं सुरुदहा ही त्याची विभक्ती म्हणजे ही षष्ठी होते, सुरुदहा ही. तर तो मूळ शब्द सुहृद असा आहे, या अर्थ आहे. हम्म. दुःखम अं, दुःखमत्य अशनाद रात्र सुनिद्रा स्वल्प भोजन हा. म्हणजे याचा अन्वय असा होईल, अति अशनाद, अति अशनाद म्हणजे खूप खाऊन, रात्र हा दुःखम, अति अशनाद रात्र दुःखम, स्वल्प भोजन सुनिद्रा. म्हणजे अति खाऊन, रात्री अति खाऊन दुःख होते, स्वल्प भोजन खाऊन म्हणजे थोडंसं जेवण करून चांगली झोप लागते असं. हा. देवदत्त समये स्वपिती जागृती. म्हणजे देवदत्त वेळेवर झोपतो आणि जागा होतो. हा. पण त्यांनी काही असं जास्त खाऊन वगैरे असं बोललेला नाही येतो, पण ठीक आहे. दुःसंगात एकको वरम, म्हणजे हा ते पण हे छान हा बोला. ते दुःख म, म त्याचं पुन्हा एकदा सांगा ना 24चं, कारण मराठी पुस्तकात काहीतरी वेगळंच लिहिलंय म्हणून. दुःखम दुःखमत्यश, अति अश याची अति मी संधी, अशनात रात्र. हा संधिविग्रह सांगतो मी. दुःखम अति अशनात रात्र, पण हा मूळ शब्द त्यांनी एकत्रच केला. दुःखमत्यशनाद रात्र असं केलेलं आहे. दुःखमत्यशनाद रात्र असं दिसतंय ना तुम्हाला स्क्रीनवरती. हो. हा तसं. 25वा, दुःसंगात एकको वरम. हे फार चांगलं लोकोक्ती आहे. म्हणजे काय, की आपण कधी कधी असं म्हणतो ना, की अरे मला कोणी बरोबर नाहीये म्हणून मग मी, तोच होता बरोबर मग मी त्याला घेतलं, म्हणजे पण तो वाईट निघाला. असं. तर इथं ती लोकोक्ती आहे की दुःसंगात एकको वरम, म्हणजे एक वेळ तुम्ही एकटं जा पण वाईट माणसाला बरोबर घेऊ नका. असं. म्हणजे मित्र आता कोणी नाहीये म्हणून वाईट मुलांच्या संगतीत राहण्यात अर्थ नाही असं. प्रयोग हा, सुरेशाय एकांतवास रोचते. हा ते रोचते या शब्दाला ना नेहमी चतुर्थीची अपेक्षा असते. सुरेशाय एकांतवास रोचते. यथा असं. दुष्कर्म शिक्षते तेन न किंचित यः अनुतिष्ठती. तर याचं किंचित यः, पण हे त्याचं नाही, म्हणजे मला अर्थ नीट काढता नाही येत आहे. दुष्कर्म शिक्ष्यते तेन. हम्म. काय हे जरा ना मला कळलेलं नाहीये. 26 नीट अर्थ नाही लागत, याचा नंतर सांगेन. हा. हम्म. द्वारे विघटिते लोभो भवत्येव मुनेरपी. बॉक्स, बॉक्स म्हणजे दार का, बॉक्स कसं काय आलं इथं, ते दार पाहिजे ना. सर विघटितम इथं आमच्याकडे मराठीमध्ये विघटितम आहे. हम्म. द्वारे विघटिते, द्वारे विघटिते असंच पाहिजे पण. हा म्हणजे, कारण द्वारे विघटिते म्हणजे विघटित म्हणजे उघडं, उघडं दार असेल. हा. तर इथे दार म्हणजे किंवा झाकण, द्वार म्हणजे झाकण पण होतं. तर झाकण उघडं असेल किंवा दार उघडं असेल, तिथे दार का मू हे असं उगीच दिलंय. दार उघडं असेल तर मुने हे अपि लोभा लोभो भवती असं. हा म्हणजे